श्रीमंतवामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण बोलतोय आपली खरेदी आणि आपलं बजेट या विषयावर. सोबत आहेत गुंतवणूक तज्ञ प्रेरणा साळसकर आपटे. आपण फोन घेऊयात. पहिले मिलिंद संखेत पालघरहून. काय प्रश्न आहे तुमचा मिलिंद? हॅलो. हां, जर अॅन्युअल इन्कम जर 6 लाख रुपये असतील, हॅलो, हां बोला. आणि त्याच्या अगेन्स्ट जर 20 ते 25% मी जर सेव्हिंग करू शकतोय, हॅलो, हां बोला, तुमचा प्रश्न मला एक सलग विचारा. हा, तर ते जे आपल्या इन्कमच्या अगेन्स्ट जर 20 ते 25% आपण सेव्हिंग करतो ते कमी आहे की बरोबर आहे? हॅलो. हां, कळला मला तुमचा प्रश्न. मिलिंद, हे जे आहे तू 20 ते 25% तुझं जे एक्सपेन्स म्हणतोयस ते ऍक्च्युली दर पर्सनचं वेगवेगळं असतं आणि परत पुन्हा आपण त्याच गोष्टीवर परत येतोय. जर तुझं एक प्लॅन असेल आणि त्याप्रमाणे तुझे गोल्स तुला माहिती आहे की मला कशासाठी मी सेव्ह करतोय किंवा कशासाठी मला सेव्हिंग करायची आहे, मग त्याप्रमाणे जर ते बसत असेल तुझ्या 80% जर सेव्हिंग्समध्ये, तर इट इज परफेक्टली ओके. म्हणजे ह्याच्यात काहीच नाही की 20च असायला हवे किंवा 30% असायला हवं, असं काहीच नाही. जर तू डिसाईड केलंय की मला उद्या एक घर घ्यायचंय, उद्या किंवा 10 वर्षात एक घर घ्यायचंय, त्याप्रमाणे तू आजपासूनच जर सेव्हिंग्स चाललंय आणि ते व्यवस्थित चाललंय, म्हणजे असं चाललंय की तुझे आजचे जे खर्च आहेत किंवा आजचे जे गरजा आहेत, वॉन्ट्स आहेत किंवा लक्झरीज आहेत, त्याच्यात तू काहीच म्हणजे कॉर्नर्स कट नाही करते किंवा तिला तर काटकसर वाटत नाहीये, तर इट्स परफेक्टली ओके. असं काही थंब रूल नाहीये की तू एवढंच करायला पाहिजे की तेवढंच करायला पाहिजे. आपला पुढचा प्रश्न आलेला आहे. हरिश्चंद्र नार्वेकर आहेत. तुमचा काय प्रश्न आहे हरिश्चंद्र? मॅडम, मी मुंबईत राहतो. आज 15 वर्ष जवळजवळ सर्व्हिस करतोय. परंतु मी माझं स्वतःचं घर घेऊ शकत नव्हतो, कारण मला त्यावेळेला नोकरी नव्हती त्या पद्धतीची. आता मला माझ्या याच्या बजेटची नोकरी आणि मला माझं स्वतःचं घर हवं अशी माझी इच्छा आहे. आणि माझी इच्छा याच्यासाठी आहे की माझी जी मिसेस, माझी धर्मपत्नी, ही आज माझ्यापासून विभक्त झालेली आहे आणि भविष्यात मला मूल वगैरे नाहीये आणि मला जे काय करायचं आज ते माझ्या पत्नीसाठी, भले ती जगाच्या पाठीवर कुठेही राहू दे, आणि तिचं एक स्वप्न होतं, मी ते नसल्यामुळे ती आज माझ्यापासून लांब आहे आणि तिच्यासाठी मला एक माझं छोटंसं घरकुल घ्यावं अशी माझी इच्छा आहे. थोडक्यात तुम्हाला घर घ्यायचंय हरिश्चंद्र, त्याच्यासाठी कसं प्लॅन? आपली एक इच्छा असते, त्याला जर तुम्ही पैशात ते जर तुम्ही कन्वर्ट करू शकतात, म्हणजे आपली एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, मनी कॅन बाय यू हॅपीनेस, बट इन फायनान्शियल टर्म्स दॅट इज कम्प्लिटली रॉंग. मनी कॅन बाय यू हॅपीनेस अँड मनी ओनली कॅन बाय यू हॅपीनेस. दॅट्स व्हॉट आय थिंक. तर जर तुम्हाला एक घर घ्यायचं असेल, कुठलंही घर घ्यायचं, जर तुम्ही डिसाईड केलं असेल की या एरियामध्ये घ्यायचं, त्या एरिया, त्याप्रमाणे तुम्हाला कळलं असेल की काय रेट आहे, काय तुम्हाला किती जर रक्कम लागत असेल त्याप्रमाणे, आणि तुम्हाला 5 वर्षात ते होत असेल, त्याप्रमाणे तुम्ही आजपासून प्लॅनिंग करू शकता. म्हणजे तुमच्या सॅलरीमधून एवढे पैसे काढू शकता. जर तुम्हाला माहिती आहे की एवढ्या वर्षात फुल अमाऊंट नाही कलेक्ट करू शकत, त्यांनी प्लॅनिंग आधीपासूनच हो, तर डाऊन पेमेंटसाठी जरी तुम्ही खर्च केले आणि तुम्ही उद्या होम लोन्स घेणार असाल, तर त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करू शकता. नक्की. आपला पुढचा प्रश्न आलाय मुंबईहून दिलीप मालत. तुमचा काय प्रश्न आहे दिलीप? हॅलो. हा दिलीप, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. माझं मंथली इन्कम आहे अराउंड 40,000 प्लस. ओके. मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझी आतापर्यंतची इन्व्हेस्टमेंट मोर दॅन 10 लाख झालेली आहे इन इक्विटीज इंडिया. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द डेब्ट. ओके. तर आता या सध्या रिसेशनच्या कालामध्ये मी आता ती ऍव्हरेज आउट करतोय, तर ते कितपत योग्य आहे? मला वाटतं हा प्रश्न थोडासा विषयाशी निगडीत नाही आपल्या. त्यांना डेब्ट मार्केट आणि इक्विटी मार्केट बद्दल बोलतायत. पण मला एक सांग प्रेरणा, की आपला अनावश्यक खर्च बरेचदा होतो, तर तेव्हा म्हणजे तेव्हा प्लॅनिंग करणं कितपत महत्वाचं आहे, की त्याआधी मला विचार करून घेतला पाहिजे? त्याच बाबतीसाठी प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. ऍक्च्युली थोडक्यात मी जर तुला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल सांगायचं म्हटलं की स्टार्ट्स एज आय कीप सेइंग फ्रॉम नोटिंग डाऊन तुझे काय खर्च नोंद करा. नंबर 2, तुम्ही तुमचं महिन्याचं बजेट बनवा. नंबर 3, तुम्ही बघा की त्याची विभागणी करा, कुठले गरजेचे खर्च आहे, कुठले नाही आहेत. नंबर 4, तुम्ही डिसाईड करा, एक दिवस बसा. म्हणजे आपण इकडून बॉम्बे सेंट्रल ते दादर जाताना सुद्धा आपण प्लॅन करतो की मी या वेळेला उठीन, या वेळेला मी बसीन. तर एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही प्लॅन करता, मग तुम्ही जे लाईफ आहे त्याच्यासाठी प्लॅन करण्यासाठी
1 तास तरी काढू शकता किंवा 1 दिवस काढू शकता. तर त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय करायचंय, त्याला पैशांमध्ये कन्वर्ट करा, रुपीज मध्ये कन्वर्ट. तुमचे जे ड्रीम्स आहेत, बाईंग अ कार, कन्वर्टेड इंटू रुपीज, त्याप्रमाणे मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मला किती पैसे लागतील आणि किती वर्षात लागतील. मग नेक्स्ट स्टेज आहे की आज जे आपण 100 रुपयाला जे मिळतं ते समजा 5 वर्षात त्याच गोष्टीसाठी 110 रुपये लागतील. तर ते तुम्ही फॅक्टर करून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या तुमच्या ड्रीमचं कॉस्ट काय आहे, म्हणजे त्याचं त्या ड्रीम जर तुम्हाला खरं करायचं असेल तर तुम्हाला किती पैसे लागतील. बरोबर. मग त्याप्रमाणे तुम्ही स्टार्ट सेव्हिंग राईट फ्रॉम टुडे. म्हणजे जे ड्रीम्स आहे 5 लाख 5 वर्षात हवे, तर आज तुम्हाला किती म्हणजे बाजूला काढावे लागेल तुमच्या इन्कम पासून, हे तुम्हाला आज कळेल. बरोबर. पण मग ते मगाशी आपल्या कॉलर्सने विचारलं जसं की पैशांच्या एक माध्यमासाठी आपण अशा इक्विटी मार्केट वगैरे काही जे सोर्सेस आहेत त्यावर अवलंबून राहणं कितपत योग्य हो, आहे? का नाही. आता एक असं म्हणतात थिओरॉटिकली एक थंब रूल आहे की एज मायनस जर तुम्ही 70 इयर्सचे आहात तर 70% तुम्ही डेटमध्ये ठेवा आणि उरलेले 100 ते इक्विटी. बट दॅट इज ओनली अ थंब रूल. असं नाहीये. असं म्हणतात कारण समजा असं म्हणतात की म्हणजे ॲज यू गेट ओल्डर तुमचं जे रिस्क घेण्याची ॲपिटाईट कमी होते. असं इट्स नॉट ऑलवेज. जोखीम घेण्याची प्रवृत्ती आपली कमी होत जाते. बरोबर. पण असं मी म्हणेन की थिओरॉटिकल आहे. इट डिपेंड्स ऑन तुमचे किती सेव्हिंग्ज आहेत, व्हेरियस फॅक्टर्स. तर कधी कधी असं होतं की इक्विटीज मध्ये घेणं काही म्हणजे चुकीचं नाहीये, पण तुमची ती प्रवृत्ती असायला पाहिजे रिस्क घ्यायची. आणि जेवढं तुम्ही लॉंग टर्म साठी राहतात त्या इक्विटीज मध्ये, असं नाही की आता आज उद्या मार्केट पडलं की उद्या मी विकून टाकीन.